प्रेग्नेंट होण्यासाठी पुरुष आणि महिलेचं मिलन होणं आवश्यक असतं। आता शारीरिक संबंध न ठेवता IVF मार्फतही प्रेग्नेंट होता येतं, पण तरी यासाठी पुरुषाचे शुक्राणू आणि महिलांच्या बीजांडांची गरज असते। असं असताना एका महिलेने मात्र तिचा मृत नवरा स्वप्नात येऊन तिच्या बाजूला झोपला आणि त्यानंतर ती प्रेग्नेंट झाली असा अजब दावा केला आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। महिलेने सांगितल्यानुसार तिच्या पतीचा मृत्यू 11 वर्षांपूर्वी झाला। यानंतर ही महिला प्रेग्नेंट झाली आणि तिने एका मुलालाही जन्म दिला। महिलेच्या दाव्यानुसार तिने कोणत्याही परपुरुषाशी संबंध ठेवले नाही। आपण कसे प्रेग्नेंट झालो हे आपल्याला माहित नाही। आपला पती आपल्या स्वप्नात येऊन आपल्या बाजूला झोपायचा असं तिने सांगितलं आहे। अप्रत्यक्षपणे तिने आपला मृत पती स्वप्नात आपल्या बाजूला झोपल्याने आपण प्रेग्नेंट झालो असं तिला म्हणायचं आहे की तिचा नवरा तिच्या स्वप्नात येतो, तिच्याशी बोलतो, खातो पितो, तिच्याशी भांडतो, तिच्या बाजूला झोपतो आणि तिच्यासोबत संबंधही ठेवतो, त्यानंतर ती प्रेग्नेंट झाली आहे। महिलेने केलेला दावा वैज्ञानिकदृष्ट्या शक्य नाही, त्यामुळे हे कसं शक्य आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे। कुणाचाच यावर विश्वास बसत नाही आहे। ही महिला मूर्ख आहे, तिला वाटतं सगळं जग मूर्ख आहे अशी कमेंट एका युजरने केली आहे। ही महिला फसवणूक करत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे।